शरीरावर घातक परिणाम करणाऱ्या कॅल्शियम कार्बाइड पावडरने पिकवलेले आंबे पैठण बाजारात सर्रासपणे विक्री केली जात आहे आणि याकडे अन्न आणि भेसळ विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे। शरीरावरती घातक परिणाम करणाऱ्या कॅल्शियम कार्बाइड पावडरने पिकवलेले आंबे पैठण बाजारात सर्रासपणे विक्री केले जात आहे। तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती आंब्याची आवक वाढली आहे। पिवळे आंबे पाहून साहजिकच तोंडाला पाणी सुटते, त्यामुळे आंबे खरेदीचा मोह सुटत नाही। पिवळे चकमकीत दिसणारे आंबे हे कृत्रिमरित्या पिकवलेले असतात। दिसायला जरी चमकदार असले तरी देखील खायला मात्र त्यांची गोडी आंबट असते। झाडावरून उतरलेला आंबा पिकवण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे व्यापारी हे कच्च्या आंब्यांवरती कॅल्शियम कार्बाइडचे पाणी मारतात किंवा पावडरच्या पुड्या करून आंब्यामध्ये ठेवतात। त्यामुळे रात्रीतून आंब्यांचा रंग पिवळा होतो। हा कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा दुसऱ्या दिवशी बाजारात विक्रीला आणला जातो। कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्यामुळे अनेक रोग जडतात। कर्करोग होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते। सध्या बाजारामध्ये विक्रीला आलेले जवळपास 70 ते 80% आंबे हे कृत्रिमरित्या पिकवलेले असून या आंब्यांवर पांढरे बुरशीसारखे डाग आढळून येत आहेत। हे आंबे शरीरासाठी घातक आहेत आणि याकडे मात्र अन्न आणि भेसळ विभागाचे सर्रासपणे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे। शहरासह जिल्ह्याभरात राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक सुरू आहे। पण हा आंबा कोणत्या पद्धतीने पिकवला जातो याबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे, परंतु शासनाकडून या संदर्भात जागृती केली जात नसल्याने कार्बाइडने आंबे पिकवणाऱ्यांचे भागत आहे। कार्बाइडने पिकवलेला आंबा कसा ओळखावा, त्याचे धोके याबाबत माहिती नसल्याने नागरिक दर्जेदार आंबा म्हणून या विषारी आंब्यांची खरेदी करतात। गौतम बनकर, MC न्यूज, पैठण।